नमस्कार, अद्वैत मांजरेकर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला गावाकडचा दुसरा दिवस आहे आणि आज आपण जाणार आहोत मुंबईला. तर इथे तुम्हाला ते मागे दिसत असेल ग्रॅनाईट. काल आम्ही ना सावर्ड्याला गेलेलो, तिथून हे ग्रॅनाईट आणले आणि दरवाजाच्या फ्रेमची आमची हालत खूप खराब झाली आहे, तर ते नवीन बनवायचं आहे. ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे जे ग्रॅनाईट आणलं आहे ना, ते पायऱ्यांसाठी आणलं आहे. त्या पायऱ्यांचं पण दाखवतो तुम्हाला मी पायऱ्या. आणि हे जे ग्रॅनाईट आलं आहे ते बाजूला पट्टी करून पूर्ण फ्रेम करून दरवाजाची लावायची आहे. त्याच्यामुळे जी लाकडी फ्रेम आहे दरवाजाची पहिली जुनी जी निघाली आहे ती काढून टाकायची आहे. तर त्यासाठी आम्ही काल गेलो होतो सावर्ड्याला, मी आणि माझी बहीण. तर तुम्हाला दाखवतो मी ते. तर हे बघा, इथून पूर्ण ना खुल्लं झालं आहे हे फ्रेम. त्यामुळे हा जो दरवाजा आहे तो लागत नाही. पूर्ण कडी उतरली आहे त्याची, म्हणजे खाली उतरला आहे हा दरवाजा. इथे बघा, पूर्ण चौकट खुललेली आहे, त्यामुळे ना दरवाजा हा लागत नाही. बघा, हा जो दरवाजा आहे ना म्हणून लागत नाही. ते पूर्ण चौकट बदलायची. दरवाजा अजून चॉईस नाही केला आहे, ते पण करणार माझी बहीण. ते नंतर तुम्हाला कधी आलो गावी परत तर ते दाखवतो. त्या आई चालली आहे बाजारामध्ये. असा काहीसा परिसर आहे आमच्या परड्यातला. तुम्ही भरपूर ब्लॉगमध्ये आमचं बघितलं असणार आहे परडं. तर जाता जाता बोललो तुम्हाला सोहमचं पण घर दाखवूया. तर जरा तुम्हाला सोहमचं घर पण दाखवतो. कालचं एक सांगायचं झालं काही, आपलं जे गेट आहे ना हे खूप छोटं आहे, त्याच्यामुळे काय टॅम्पो वेम्पो येत नाही. आणि इथे जो नेस आहे तिथपर्यंत आपली जागा आहे. तर आपल्याला ना हे नंतर वाढवायचं आहे जरा गेट, म्हणजे गाडी वगैरे मोठी ना आतमध्ये येणार अशी. ते पण करायचं. त्याच्याच बाजूला बघा, हे बांबूची झाडं आहेत मस्त. तर चला दाखवतो तुम्हाला सोहमचं घर. जवळच आहे, आमच्यासमोर त्यांनी नवीन बांधलं आहे. म्हणजे अजून काम अपूर्ण आहे, ते पूर्ण करायचं आहे अजून. तर हे बघा, जवळच आहे आपल्या. सोहमचं घर आहे, नवीन बांधतात आहे ते. थोडं थोडं काम करतात आहे. RCCच आहे, मस्त बांधलं आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही घराची फ्रंट साईज आहे त्याच्या. असं काहीसं बांधलं आहे, मस्त बांधलं आहे पण घर. भाताचं मारलेलं असतं पुढं, त्याचं हे करून ठेवलं आहे बघा समोरच त्यांनी. आणि हे आहे सोहमचं आमच्या घर. आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा, समोर आहे ना, समोर इथे समोर दिसते ती राऊळवाडी आहे. आणि आता लोकांचं सगळं कापून झालेलं आहे भात वगैरे बघा, काही बाकी नाही. त्यांनी पण असं कापलं आहे आणि मारून ठेवलं आहे बघा. तर आपल्या सोहमने नवीनच घर बांधलं आहे, मस्त आहे घर एकदम. आता कोण नाही तर तुम्हाला आतमधून दाखवलं असतं मी, तरी पण आपण एकदा ट्राय करूया, बघूया. असा काय तर व्ह्यू आहे बाहेरून. पण सोहमच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे घराच्या, तो अप्रतिम आहे एकदम. मस्त आहे एकदम. पूर्ण राऊळवाडी दिसते इथून. आणि इथून जायला शॉर्टकट पण आहे राऊळवाडीत. आपण काल गेलो होतो राजू राऊळच्या घरी भेटायला, ते इथून गेलो तरी शॉर्टकट आहे. असा काहीसा तो एंट्रन्स आहे सोहमच्या घरचा. तर आपण आतमध्ये आलो आहे. सोहम नाही आहे, मागच्या वेळी त्यांनी दाखवलेलं पण मी शूट नाही केलेलं. तर हे बघा, हे त्यांचं किचन आहे. काम चालू आहे, थोडं थोडं काम चालू आहे. आणि हा हॉल आहे. आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवला तो बघा, इकडचा व्ह्यू बघा सोहमच्या. मस्त व्ह्यू आहे एकदम. हे बघा, इथे एक बेडरूम, हे त्यांचं किचन. इथे एक बेडरूम आणि इथे बघा टॉयलेट बाथरूम मस्त आहे. आणि पाठी परडी पण बनणार आहे ते. आणि हा इकडे एक त्यांनी बेडरूम काढला आहे. इथून पण बघा व्ह्यू बाहेरचा. असं काहीचं घर आहे. घर आवडलं सोहमचं तर लाईक करा. आजूबाजूची घरं बघा आमच्या, मस्त आहे एकदम. असा काय ते व्ह्यू आहे सोहमच्या इकडे.
इकडे पण आपण मागच्या वेळी ब्लॉग बनवला होता करवंदाचा, ते हीच वाट आहे. इथून तो गवळदेव दाखवला होता तोही इकडेच आहे. ही वाट पूर्ण खाली पेडणेकरवाडीमध्ये जाते. बघा हाच इथेच मोठा गवळदेव. गवळदेवाचं जे साजरा केला जातो, पूर्ण जेवण बिवण घातलं जातं ते इकडेच. मस्त एरिया आहे, मस्त वाटतं इथे देवाच्या ठिकाणी येऊन. बघा सुंदर असा वडाचं झाड आणि इकडे जेवण बनवलं जातं. नंतर एकत्र येऊन जेवले जातात. त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही ते बघू शकता. आणि तुम्ही बघितला पण असेल भरपूर ठिकाणी. खास करून कोकणामध्येच तसा व्ह्यू आहे तो. देवाची जागाच भारी वाटते. किती वर्षापूर्वीचं हे झाड असेल. तर ही वाट आहे भंडारवाडीकडे जाणारी. आमचं जे जुनं घर आहे ते इकडे आहे आणि आपण आता पुन्हा एकदा आपल्या घराकडे आलेलो आहोत. महिन्याने मी आता इथे पानं काढायला आले, तर उद्या गुरुवारला लागतील म्हणून मुंबईला न्यायला. इकडे काय आपल्या अंगणातच सगळं भेटतं, बाहेर तर विकत घ्यावं लागतं. तर ही आहे चिक्कूची 5 पानं लागतात ना. चिक्कूची 5, आंब्याचं पण लागणार ना. तर सगळं आहे इथे. अळू पण आहे, अळू पण काढायचं आहे. चिक्कूची पानं काढून झाली आहे आणि आता कसली काढूया. आता सीताफळाची पानं. ही सीताफळाची आहे, हे बघा. ही सीताफळाची पानं काढते. सीताफळाची पानं काढते कवळीशी अशी चांगली येण्यासाठी. ही सीताफळाची झाली. आता कुठली राहिली. आता पेरूची पानं काढायला जातो. पेरूचं झाड काल मी दाखवलं, इकडे आहे पेरूचं झाड. पेरूचं झाड हे बघा. इथे कढीपत्त्याचं पण झाड आहे. तर मी पेरूची पानं काढायला चाललं आहे. ती पुढे कवळीशी पानं आहेत. हां, ही तर झाली. 3 प्रकारची पानं काढून झाली. अजून 2 प्रकारची. एक आंब्याचा टाळ आहे ना, आणि 5वा फणस. हां, तर हां फणसाचं पण आहे इथे. आता इकडे हे बघा, फणसाचं आहे. आंब्याचं पण आहे इकडे, हे बघ. फणसाची कवळी पानं काढते. लाजरी आहे, लाजरीचे काटे आहेत इथे. आणि इथे बघा, इथे ना फणस पण धरला आहे छोटासा, त्याच्यामुळे ते नाही काढत आहे आम्ही. इथे आंब्याची पण आहे, ते बघा. हे पण आंब्याचं एक झाड आहे, हे बघा. हे काढूया, याची काढूया. ही काढली कवळी पानं. झाली 4 प्रकार. शेवटचं झालं आहे फक्त फणस राहिलं आहे, तर फणसाची काढतो आम्ही आता. फणसाची तर काढून झालेली आहेत. अशा प्रकारे आपली 5 प्रकारची पानं काढून झाली आहे. उद्या गुरुवार आहे, त्यासाठी मुंबईला न्यायला. चला आता आई नंतर अळूची पानं काढून देणार. तर आता आम्ही अळूची पानं काढायला चाललो. आई काढून देते ती अळूची पानं. तिथे माडामध्ये आहे. हे बघा, ही आहेत अळूची. खायचं अळू आहे ना ते, म्हणजे भाजीचं आहे. हे बघा, आई अळूची पानं काढते. अळूची भाजी करायला घेऊन जायला मुंबईला. भरपूर आलीत पानं अशी. तर ते आता काढून घेतो आम्ही. ते आई दुर्वा पण काढून देते. बघा, दुर्वा काढते. दुर्वा पण आहेत आणि आमच्याकडे बेलाचं झाड पण आहे, तर ते पण दाखवतो तुम्हाला.
चला आता बेलाच्या झाडाकडे जाऊया. हे बघा इथून आई चालली आहे. हे बघा हे बेलाचं झाड आहे आणि काटे असतात बेलाच्या झाडाला. हे बघा, हे बघा आई आता काढते बेलं. हे बेलाचं झाड आहे. सगळं इथेच भेटलं, काय घ्यायची गरजच नाही. मी छोटासा व्हिडिओ बनवण्याचा जाता जाता प्रयत्न केलेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तो नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये, पुन्हा केव्हा तरी गावी आल्यावर. शेवटचे क्षण जाता जाता आपल्याला जायचं आहे मुंबईला. बाय बाय.